9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आटपाडीचे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात विट्यात ओबीसी मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष संग्राम नाना माने यांनी आंदोलनाचा धडाका उठवून देताना ब्रह्मानंद शेठ पडळकर यांच्या उपस्थितीत प्रशासनास जोरदार इशारा दिला. कुणबींना आमचा विरोध नाही असे सांगत कुणबी दाखल्यासाठी जर कुणी फसवाफसवी करीत असेल तर त्याला आमचा विरोध राहील. या आंदोलनास प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल व तहसीलदार योगेश टोणपे यांनी भेट दिली असता त्यांना ब्रह्मानंद शेठ पडळकर व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. पाहूयात काय म्हणालेत संग्राम नाना माने. पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करतो, ज्यांचे कुणबी दाखले ओरिजिनल आहेत त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन नाही. ज्यांचे पुरावे सक्षम आहेत त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण जे लोक कुणबीचा आधार घेऊन खोटे ओबीसी दाखले काढत आहेत त्यांच्या विरोधात आमची ही मोहीम चालू आहे. आणि परवा आमचे नेते आमदार पडळकर साहेबांनी जे काही मुद्दे मांडले पृथ्वीराज तानाजी पाटील यांच्या संदर्भात, हे सगळे कागदोपत्री त्यांनी पुरावे दिलेत सगळ्या पत्रकार बंधूंना. आमची विनंती अशी राहील की पृथ्वीराज तानाजी पाटील याच्यावर 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आम्हाला प्रशासनानं मागाशी सांगितलं आहे आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत आणि 100% तुम्हाला न्याय द्यायच्या भूमिकेत आमची भूमिका राहील. त्यामुळं आम्हाला आता असं वाटतं आहे की आम्हाला 100% न्याय मिळेल. समजा जर न्याय नाही मिळाला तर पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावरची लढाई तयार आहोत. आमच्यासाठी आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब असतील, ब्रह्मानंद पडळकर साहेब असतील, जेव्हाचा रान कार्यकर्त्यासाठी जेव्हाचा रान करतात हे नेते आहेत. आणि ह्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा ह्या जोमानं उठावं आणि लोकांसाठी लढावं. आमची हीच भूमिका या पुढच्या काळात राहणार एवढं सांगतो.